रेंज बी नव्हती 2 दिवस झालं. ते आपण गेलतो ते गावाचं नाव काय म्हणले तुम्ही? इराची वाडी. इराची वाडी नाही का? आणि हम्म तालुका कुठला पडतो त्याला? तालुका भूम, जिल्हा आपलं हे धाराशिव. धाराशिव. हा, तालुका भूम, जिल्हा धाराशिव, म्हणजे उस्मानाबाद नाही का? हा जिल्हा उस्मानाबाद आणि तालुका भूम, बरोबर ना? हा गावाचं नाव आहे इराची वाडी. हा हा, तुमचे सासरी नाही का ते? हा, बरोबर. हा हा काय नाव म्हणले त्यांचं सासऱ्यांचं तुमच्या? देवरे, भानुदास देवरे. भानुदास देवरे नाही का? कसं काय त्यांची प्रकृती आता? चांगली आहे आता. आपण औषध दिलं तेव्हापासून कसं काय? नाही नाही, अजून ते औषध दिल्यापासून तर नाहीत गेले. गावात गेले नाही ना अजून? नाही गे गावात तिथंच आपलं दूध घालायला ह्याला जातात की. हा, नाही जायनात का कुठे? दारू नाही पिली त्याच्यानंतर आपण औषध दिल्यानंतर? नाही नाही, अजून तर नाही. नाही ना? हा तोच रिझल्ट आपल्याला महत्वाचा असतो. म्हणजे माझ्याकडे काही नंबर नाही त्यांचा, काही नाही, हा हा म्हणून मग आता ते पेशंटला काय संपर्क साधायला, त्यांची प्रतिक्रिया घ्यायला, नाही अजून. रिप्लाय घेण्यासाठी काही संपर्क राहत नाही ना. हा नाही अजून तर नाही. आम्ही रोज फोन करतो की त्यांना. हा, काय म्हणतात आता? इच्छा होत नाही म्हणतात का दारू प्यायची? नाही आता नाहीत म्हणले, जात नाही, ती इच्छा होत नाही तिकडं. हम्म. हम्म बघा, बरं झालं, चांगलं झालं. आता त्यांच्या चेहऱ्यावर बी चांगलं चांगलं तेज येईल बघा आता मस्त. हा हो, सुटली दारू आता, त्यांचं काय अडचण नाही, ते आपलं हे का नाही? हा आता नाही जात नाहीत, काय नाही. तिथं आपलं घरचं ही रानातलं करतात. हम्म 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 हम्म. आता नाही ठीक आहे. अजून तर नाही हे केलं, मग आता इथून पुढं काय माहिती. नाही नाही, ते नेहमीच आपलं हे तसं काही नाही होणार म्हणा. हम्म तुमचं कसं काय वातावरण? माझं क्लिअर झालंय आता, काय नाही. तुम्हाला काय वाटत नाही ना जावं प्यावं असं काही? नाही नाही, आता नाही ध्यानात येत. हे तुमची सुटली म्हणायचं आता नाही काय? आता नाही येत ध्यानात काय तसं. तुम्हाला अनुभव आला, आत्मविश्वास तुमचा जागृत झाला, हा तुम्ही सासऱ्याची बी सोडवली मग असं. हा हा, आता चांगलं. मला बी महिना होऊन गेला की, महिना दीड महिना झाला आता. हो, 1.5 महिना झाला ना तुम्हाला? हो हो. हा, हम्म. 1.5 महिना झाला आता. हो ना, हो ना. काय असलं तर सांगा मग, अजून काही नवीन काय? बर बर, चालतंय. असल्यावर अजून 10-15 दिवस थांबा, मग तिकडं जर थोडं हे झालं की मग हो ना, हो ना. ते आता ते झालंच आता क्लिअर, काही त्याचं टेन्शनच घेऊ नका. हा, अजून 10-15 दिवस हे झालं का, मग हो हो. महिन्याचं झाले मग बरोबर हे होते आता. हो ना, हो ना. तुमचा तर अनुभव आहेच ना आता. हा, आता आमच्या इथे म्हणत होतं एक जण, हा. पण ते म्हणलं तर सध्या पैसे नाहीत, मग जर थोडे दिवस 10-15 दिवसांनी मग तोवर तिकडं एखादं कुणी आलं तर मग 1-2 कव देन. हो ना, हो ना. ते पैशाचं कसं आहे, उधार नाही ठेवायचं कोणाचं, कसं नंतर देतच नाहीत महाराज पैसे लोक. हा, मग त्यामुळे मस्त म्हणलं होतं आम्हाला हे करायचंय, मग म्हणलं मग. हम्म. पण म्हणलं म्हणजे आता सध्या काय नाही, तर मग पैसे आल्यावर मग करू म्हणले मग. उलट काय 5-6 हजार रुपये सांगायचे, उलट तुम्हाला सांगतो मी. बरं बरं बरं, चालतंय. ते जायला यायला लांब पडतं ना. आता तुमचे माझे कसे संबंध एकदम घरचे, फॅमिली रिलेशनचे झाले, हा, आणि त्याच्यामुळे मग मला तुमच्यासाठी यावंच लागलं ते खास. मग काय. पण एवढं एका पेशंटला 2 पेशंटला एवढं लांबून यायचं म्हटलं का, एवढ्या कमी याच्यात नाही ना ते गाडी घेऊन यायचं म्हणल्यावर. चालतंय, बघू त्यांना सांगू सहज. 6-6 हजार रुपये सांगायचं ना. असं चालतंय. आपला गुण तर तुम्हाला माहिती, 100% गुण देतो आपण असे. हा, हम्म. असं काय परत इच्छाच होत नाही. नाही नाही, इच्छा होतच नाही ना. हम्म 100% बाहेर काढतो ना महाराज आपण. हा, आणि त्यानं तरी काय फरक पडतो? असे किती पैसे जातात त्यांचे दारू पिण्यामध्ये? लय लय पैसे पूर्ण जातात. जीवनाची राखरांगोळ होऊन जाते, अकाली मृत्यू येतो, बायको विधवा होते, लेकरा बाळाचं भवितव्य छत्रछाया जातं निघून, आई वडिलाला दुःख डोंगरासारखं हम्म होतं, सासू सासऱ्याचा त्रास दुःख होतं. हे सगळं चालू संसारातून खेळ मोडल्यासारखं होतो ना सगळा. 15 दिवसात जातात तेवढे पैसे. हा, मग तेवढे पैसे तर जातात असे ते. हा, अहो, ते 15 दारू दिवसात जातात. दारू पिणारा माणूस जरी मेला तर त्याचा क्रियाक्रम करायला 50-60 हजार रुपये पुरत नाहीत. मग काय. हा, पैसे आपण. रोज 400-500 म्हणलं तरी बी 15 दिवसातच होते तेवढे पैसे. 15-15 हजार रुपये ते जाते सहज निघून त्याच्यामध्ये. आणि हम्म तेवढे अमाऊंट म्हणजे काहीच नाही तसं पाहिलं तर. पूर्ण जीवन दान देतो आपण, पूर्ण हा, कुटुंबाचं रक्षण करतो आपण नाही का. मग त्या काय. बाईचं सौभाग्य वाचवतो आपण, है का नाही. हम्म हा विषय महत्वाचा आहे. आणि करा महाराज, हे का नाही खरंच पुण्याचं काम आहे. लोकांना सांगायचं. आता ज्या 4 लोकांना जर सांगितलं तर 4 हा, लोकांचं घर वाचवल्याचं पुण्य प्राप्त होतं माणसाला, असं आहे. मग काय. हो, काही नाही तसं बिनधास्त सांगा तुम्ही, एकही माणूस परत नाही होत काही.
नाही ना, ती काय ते आता बंद झाल्यामुळे विचारतात ना, त्यामुळे एक दोघं जण म्हणले तिथले बी आमच्या इथले, हा 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 म्हणले आता कवा येणार आहे, म्हणलं काय यायला येतात लगेच. मग हो, तुम्ही ते तयारी म्हणले ठेवा आता, म्हणा, बाकी काही नाही. हा हा मग तीच म्हणलं ना, मग ते म्हणले मग पैसे लागत आहेत म्हणलं, मग त्यांना द्यायला, मग त्यांना म्हणलं, ते म्हणले आता मग पैसे असल्यावर मग बोलू आता म्हणलं तसं मग. तुमचा भाग तसा बरोबर आहे फळबागा वगैरे असल्यामुळे उत्पन्नाचं साधन नाहीपेक्षा बरं आहे, हा नाही का? मग काय. लयच लोकांपेक्षा चांगले ना तुमचं, नाही का? हम्म. हो, चालतंय मग. हा हा हो चालतंय. हो, ठेवा मग, चालेल.